जब जेब में मनी हो ना तो कुंडली में शनि होने से कोई फर्क नहीं पड़ता। ये मेरी एस्ट्रोलॉजी। जब जेब में मनी होना तब कुंडली का शनि कुछ नहीं बिगाड़ सकता। एक व्यक्ती ज्याचं कर्ज आहे 2 वर 13 शून्य, हो 2,0,0,0,0,0,0 2 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज ज्या व्यक्तीचा आहे तोच व्यक्ती महिन्याला शर्ट पॅन्ट खरेदी केल्यासारखं नवनवीन कंपन्या खरेदी करतोय। हो एवढं भयंकर कर्ज त्याला मिळतंय तरी सुद्धा तो एवढ्या मोठ्या प्रमाणात एक्सपांड करतोय। आज आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आणि भारतातला तर तो आहेच। हा प्रवास काय आहे आणि एवढं जास्त कर्ज अदानींना मिळतं कसं याचं इन डेप्थ अनालिसिस आता आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। नमस्कार, मी संकेत आवटे। प्रकरण काहीतरी भयंकर आहे ना। ऍक्च्युअली जेव्हा आपण कर्ज घ्यायला जातो वारंवार आपल्याला कागदांची डिमांड केली जाते। आज या, उद्या या, परवा ते घेऊन या, महिन्यानी हे घेऊन या। 1 महिना 2 महिने, अरे घर बांधून झालं तरी साधं होम लोन मिळत नाही। माझी प्रॉपर्टी, माझा पैसा, माझा जॉब, माझा EMI, तरी सुद्धा मला कर्ज मिळत नाही। पण अदानींना 2.25 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज कसं मिळतं? कंपन्यांचं प्रॉफिट काय? बऱ्याच गोष्टींचं डिस्कशन आपण आता करणार आहोत। सुरुवात होते अदानींच्या एका कंपनीपासून। अदानी एंटरप्राइजेस कंपनी सुरुवात झाली। कंपनीची सुरुवात झाली लोन पासून। वेगवेगळ्या प्रकारे कर्ज घ्यायला सुरुवात झाली, वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घ्यायला सुरुवात झाली। एक अशी वेळ आली आता मात्र कर्ज मिळणं कठीण झालं, कारण तुमचं व्हॅल्युएशन काय, व्हॅल्युएशन पेक्षाही जास्त मी आता तुम्हाला कर्ज दिले। आता यापेक्षा कर्ज जास्त मिळणं थोडं कठीण आहे, कारण तुम्ही आमच्याकडून कर्ज घेताय, नवनवीन कंपन्या अक्वायर करताय। सुरुवात झाली आहे कर्ज घेण्याची, शेवट झाला आहे कर्ज घेण्याची, पण पुढे काय? आता कर्ज मिळणं कठीण आहे। सुरुवात तर केली, अनेक कंपन्या अक्वायर तर केल्या, बिझनेस तर एक्सपांड केला, पण नाही, माझी भूक संपलेली नाही, मला अजून एक्सपांड करायचं आहे, कंपनी खूप मोठ्या प्रमाणात वाढवायची आहे। पण कसं? तुमच्याकडून पैसा घेऊन। आता म्हणू नका माझा आहे त्या फ्लॅटचं भाडं मला द्यायचं होत नाहीये, तुम्हाला पैसा कसा देऊ, अदानींना पैसा कसा देऊ? पण हो, पैसा तुम्हीच दिलेला आहे आणि तुमच्याच जीवावर अदानी ग्रुप उभा आहे। तो कसा जाणून घ्यायचा आहे? ऍक्च्युअली अदानींनी IPO लॉन्च केला। एका कंपनीचा IPO लॉन्च तर झाला, पण तो IPO लॉन्च करताना स्वतः 9% त्या कंपनीचे IPO बाय केले होते। 25 रुपयाला बाय केलेले शेअर वेगळ्या आपल्याच कंपनीच्या नावाने ते 127 रुपयाला विकले। जवळपास 5 पटीने पैसा वाढला। ही झाली पहिली कमाई। दुसरी कमाई, IPO मध्ये आपण शेअर्स बाय करतो, आम्ही त्या कंपनीचे शेअर्स बाय करतो, पैसा कोणाकडे जातो? अदानी ग्रुपकडे। असा पैसा पुन्हा कलेक्ट करण्यात आला, त्याच पैशाचा वापर करून अजून एक्सपान्शन करण्यात आलं, प्रोजेक्ट मोठे वाढवण्यात आले आणि नवनवीन कंपन्या अक्वायर करण्यात आल्या। याच्या पुढे जाऊन एक गोष्ट लक्षात घ्या, कंपनीने फक्त 20 ते 25% शेअर्स विकलेत, बाकी 75 ते 80% शेअर्स कंपनीकडेच आहेत, अदानींकडेच आहेत। पण आता पुढे काय होणार? तुमचे आमचे शेअर्स वाढणार का? वाढणार? अदानी ग्रुप आहे, एक हवा क्रिएट झाली आहे। अदानी ग्रुप म्हणजे खतरनाक ग्रोथ, प्रत्येक जण त्यामध्ये गुंतवणूक करतोय। आता अदानीचे शेअर प्रचंड वाढू लागले, 10, 20, 25, 30, 50 पटीने शेअर्स वाढले आणि आपली ग्रोथ भयंकर पोर्टफोलिओची झालेली पाहायला मिळाली। पण आपल्याकडे फक्त आहेत 20% शेअर्स, बाकी 80% शेअर्स फक्त अदानींकडे आहेत आणि त्यांचे शेअर सुद्धा 10, 20, 30, 50 पटीने वाढले। आता कंपनीचं व्हॅल्युएशन अनेक पटीने वाढलेलं पाहायला मिळतं। कंपनीचं मार्केट कॅप वाढणं म्हणजेच काय? शेअर्स इंटू टोटल आउटस्टँडिंग शेअर्स मल्टिप्लाय बाय स्टॉक प्राइस। हे जर तुम्ही केलं तर कंपनीचं मार्केट कॅप पाहायला मिळेल, मार्केट कॅपिटलायझेशन पाहायला मिळेल, म्हणजेच कंपनीचं व्हॅल्युएशन। याचाच अर्थ आपण बाय केल्यामुळे कंपनीचं व्हॅल्युएशन फुगलं, स्टॉकची प्राइस फुगली। जेवढी स्टॉकची प्राइस वाढेल ना, याचा अर्थ कंपनीचं व्हॅल्युएशन वाढणार। आता पुन्हा अदानी बँकेकडे गेले, बँकांना सांगितलं आज माझं व्हॅल्युएशन हे आहे, तुमचा कागद बाजूला ठेवा, आता पुन्हा मला कर्ज हवं। पुन्हा कर्ज घेण्यात आलं आणि हे पुन्हा घेतलेलं कर्ज अजून नवनवीन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली, पुन्हा नवनवीन कंपन्या अक्वायर केल्या, परत नवनवीन कंपन्यांचे नवनवीन IPO, ही सगळी सायकल पुन्हा फिरू लागली आणि मोठ्या प्रमाणात कर्ज मिळू लागलं। पण पुन्हा बँकांनी प्रश्न विचारला, व्हॅल्युएशन तर वाढलंय, आम्ही कर्ज का द्यायचं? त्यावर पुन्हा अदानींचं उत्तर होतं, माझे स्टॉक मी प्लेज करतोय, तुमच्याकडे गहाण ठेवतोय, त्या बदल्यात मला पैसे पाहिजेत। हेच स्टॉक गहाण ठेवण्यात आले। गहाण ठेवल्यामुळे पुन्हा बँकांकडून कर्ज मिळालं आणि पुन्हा त्याची गुंतवणूक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये झाली। आता एक गोष्ट अदानी करू लागले, ज्या कंपनीला कर्ज मिळत नाही ना, त्या कंपनीला, जी कंपनी चांगली चालते, ज्या कंपनीकडे फंड आहे, ज्या कंपनीला कर्ज मिळालं त्यातून पैसा इकडे डायव्हर्ट करण्यात आला, या कंपनीला ऍडव्हान्स देण्यात आले, ती
कंपनी तो पैसा युटिलाइज करू लागली, पुन्हा ती कंपनी ग्रो होऊ लागली. आता या सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहेत ना, म्हणून आपल्याला आनंद होतो, मजा वाटते, बघायला छान वाटतं. पण जेव्हा यामध्ये ठिणगी पडेल तेव्हा काहीतरी मोठं आश्चर्यकारक भयंकर होऊ शकतं. ही जेवढ्या फास्ट ग्रोथ होतीये ना, ती ग्रोथ जर फुटली तर मात्र मोठा धक्का बसायला वेळ नाही लागणार. पण तुम्हाला माहितीच आहे, लोचा लफड़ा और जलेबी फाफड़ा, इसे गुजराती की लाइफ से कोई निकाल नहीं सकता. लोचा लपडा जिलेबी फाफडा हे गुजरातीच्या लाईफमध्ये आहेच. त्यामुळे एक गुजराती शांत बसणार नाही धंद्याच्या बाबतीत. तो वारंवार साम दाम दंड भेदाचा वापर करून त्याला जे हवं ना ते मिळवणार. आज अदानींकडे अदानी पोर्ट आहे, 5,000 एकर पेक्षा जास्त जमीन आहे. तुम्हाला माहिती आहे त्या जमिनीची किंमत काय व्हायला पाहिजे? आज अदानी पोर्टच्या आसपास जर तुम्ही जमीन बाय करायला गेलात तर तिकडे 20 लाख ते 50 लाख रुपये गुंठा सध्या प्राइस सुरू आहे. जवळपासच्या जमिनीबद्दल मी बोलतोय. हवं तर ऑनलाईन सर्च करू शकता. पण तीच जमीन 5,000 एकर जमीन सरकारने अदानींना दिली. किती रुपयात? एका कारच्या किमतीमध्ये. एक मर्सिडीज जर तुम्ही घ्यायला गेलात ना 1.5-2 कोटीची, तेवढ्या प्राइस मध्ये 5,000 एकर जमीन त्यांना देण्यात आली. इन शॉर्ट, मोठमोठे टेंडर अदानींना मिळतात. का मिळतात? वेगवेगळे रूल्स चेंज होतात. का होतात हे तुम्हाला माहिती असेल, मला तरी बिलकुल माहिती नाहीये. ऍक्च्युली जेव्हा अदानी एखाद्या इन्व्हेस्टमेंटसाठी जातात, कुठल्याही प्रोजेक्टमध्ये, कुठल्याही टेंडरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात, त्याच्या आधीच सगळे नियम चेंज झालेले असतात. आज अदानींकडे सगळे एअरपोर्ट आहेत, आज अदानींकडे पोर्ट आहे, आज अदानींकडे सिमेंट आहे, आज अदानींकडे पॉवर आहे, एनर्जी आहे आणि सगळ्या सेक्टरमध्ये हे नंबर 1 आहेत, टॉप आहेत. जस्ट इमॅजिन करा, तुम्हाला तुमच्या घरचे काय सांगतात, एखाद्या बिझनेसमध्ये बाळ उतरायचं आहे ना तर अनुभव पाहिजे, त्यामधला एक्सपिरियन्स पाहिजे, बिझनेसचं नॉलेज पाहिजे. एवढंच नाही तर त्याच्या रिलेटेड तुझं एज्युकेशन पण पाहिजे. एखादी कंपनी सुरू करायची तर तू इंजिनियर असायला पाहिजेस. तुला आयटीची कंपनी एखादी फर्म सुरू करायची तर तू आयटी इंजिनियर असायला पाहिजेस. इकडे गौतम अदानी फक्त 12वी पास. उद्या सिमेंटचा बिझनेस सुरू करायचा आहे ना, चला उद्या एसीसी आणि अंबुजा माझी. चला आपल्याला एनर्जीमध्ये घुसायचं आहे ना तर अदानी एनर्जी, अदानी ग्रीन, अदानी पॉवर, अशा मोठमोठ्या कंपन्या, आपल्या हजारो कोटी व्हॅल्युएशन या कंपनीचं होतं. पण जर बॅलन्स शीटवर नजर पाहिली ना तर खूप काही आश्चर्यकारक पाहायला मिळेल. कंपनीचं नाव आहे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. मार्केट कॅप 3,82,000 कोटी रुपयाची कंपनी. करंट प्राइस 2,411 रुपयाला सध्या स्टॉक ट्रेड करतोय. पण महत्वाची गोष्ट, स्टॉकचा पीई 769 स्टॉकचा पीई आहे. ऐकूनच आमच्यासारख्या अॅनालिस्टना चक्कर येते. जर तुम्ही इंडस्ट्री पीई बघितला ना तर तो पाहायला मिळेल जवळपास 34 आहे. 20 पटीने या स्टॉकचा पीई जास्त आहे. म्हणजे व्हॅल्युएशन 20 पटीने जास्त आहे. आपण स्टॉकचा पीई जेव्हा इन्व्हेस्ट करतो ना 10, 20, 25, मॅक्सिमम 30 या लेवलला आपण इन्व्हेस्ट करत असतो. पण एवढं व्हॅल्युएशन फुगल्यानंतर इन्व्हेस्ट करणं किती भयंकर आहे. जरा तुम्हाला स्टॉकची इंटेन्सिटी, स्टॉक पीईचं महत्व हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. बुक व्हॅल्यू 7.61 रुपये. याचा अर्थ काय होतो माहिती आहे? जर कंपनीने त्याची सगळी कर्ज भागवली, जर कंपनीने सगळे आपले ॲसेट विकले, कंपनी लिलावात निघाली तर तुम्हाला फक्त 7.61 रुपये पर स्टॉक परत मिळण्याचे चान्सेस आहेत. हो, लावलेत आपण 2411 रुपये, परत किती मिळणार? फक्त 7 रुपये. जस्ट इमॅजिन किती मोठं व्हॅल्युएशन आता या सध्या कंपनीचं आहे. मग तुम्ही म्हणाल कंपनी प्रॉफिट तर जास्त कमवत असेल ना, तर ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. कंपनीचा बिझनेस सेल्स 500 कोटी, 1400 कोटी, 2000 कोटी, 2500 कोटी, 3000 कोटी, 5000 कोटी आणि 5700 कोटी एवढा सेल वाढतोय. 5000 कोटीचा कंपनी धंदा करते. 10-20% जरी प्रॉफिट कमवलं ना तरी सुद्धा 1000 कोटी, 500 कोटी निवांत प्रॉफिट शिल्लक राहायला पाहिजे. पण इकडे होतं काय ते सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल. -47, -138, -474 कंपनी लॉस बुक करते. किती मोठी गोष्ट आहे ही. इकडे जर बघितलं तर कंपनीने फक्त 210 कोटी रुपये प्रॉफिट कमवलंय आणि इथे फक्त 489 कोटी रुपये. आता तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट का केलात? तर तुम्ही कंपनीचे मालक बनलात. तुमच्याकडे कंपनीचा मालकी हक्क आहे. म्हणजेच कंपनीचं प्रॉफिट हे तुमचं प्रॉफिट.
प्रॉफिट आणि याचमुळे तुम्हाला कंपनी डिव्हिडंड देऊ करते. डिव्हिडंड देणं म्हणजेच आपला मालकी हक्क, आपला प्रॉफिट शेअर आपल्याला स्वतःला परत मिळणं. इकडे कंपनीचा डिव्हिडंड जर बघितला ना तर निग्लिजिबल असतो. मग डिव्हिडंड तर मिळत नाही, मग प्रॉफिट जातं कुठं? तर प्रॉफिट जातं याच सगळ्या गोष्टींमध्ये. बिझनेस एक्सपान्शनसाठी, वेगवेगळे ॲक्विजिशनसाठी, परत बिझनेस मोठा करण्यासाठी. मग तुमचा फायदा काय? जर तुम्हाला तुमचा प्रॉफिट शेअर मिळत नसेल तर मजा काय आहे? याच्या पुढे अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. कंपनीच्या बॅलन्स शीटवर जर तुम्ही बघितलं तर कंपनीचे रिझर्व, कंपनीकडे किती रुपये शिल्लक आहेत, कंपनीकडे किती कॅश आहे हे पण बघावं लागेल ना. -800, -700 कोटी, -374 कोटी कंपनीकडे मायनसमध्ये पैसे आहेत. पण जर कंपनीचं कर्ज बघितलं तर ते मात्र मायनसमध्ये नाही, ते प्लसमध्ये आहे. पैसा ही पैसे को खींचता है, तीच अवस्था इकडे आहे. ऍक्च्युअली मार्च 2021 मध्ये 24,000 कोटी रुपयाचं कंपनीचं कर्ज होतं. ते 2022 मध्ये डायरेक्ट 52,000 कोटी झालंय. त्याच्या आधी 2020 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 14,000 कोटी कर्ज होतं, जे डबल बनलं डायरेक्ट 24,000 कोटी, आणि 24,000 वरनं 52,000 कोटी डबल कर्ज होत गेले. विचार करा, जिकडे प्रॉफिट डबल व्हायला पाहिजे, बिझनेस डबल व्हायला पाहिजे, तिकडे कर्ज डबल होत आहे. अहो साहेब, कंपनीला खर्च करावा लागतो म्हणून तर प्रॉफिट शिल्लक राहत नाही. अगदी बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कंपनीने एसीसी बाय केलं, अंबुजा सिमेंट बाय केलं, आणि हे कुठल्या कंपनीच्या नावाने बाय केलं? ती कंपनी कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? या सगळ्या कंपन्या फॉरेनमध्ये म्हणजेच टॅक्स हेवन कंट्रीमध्ये रजिस्टर्ड आहेत, जेणेकरून टॅक्स सुद्धा पे करावा लागत नाही. भारतामध्ये या कंपन्यांना टॅक्स भरावा लागत नाही. टॅक्स कम्प्लिटली सेव्ह होतो, आणि याच कंपन्या प्रॉफिटेबल असून सुद्धा टॅक्स मात्र भारताला मिळत नाही. जी कंपनी भारतामध्ये रजिस्टर्ड आहे ना, त्यांचं प्रॉफिट अगदी निग्लिजिबल आहे किंवा मायनसमध्ये आहे, म्हणजे टॅक्स भरावा लागत नाही. आणि जी कंपनी चांगलं प्रॉफिट देते, हजारो कोटी नेट प्रॉफिट आहे, ती कंपनी फॉरेनमध्ये रजिस्टर्ड आहे. अदानींची अशी अनेक कर्ज आहेत जी गव्हर्नमेंटनी माफ केलेली आहेत, अनेक बँकांनी माफ केलेली आहेत, अशी सुद्धा कर्ज आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एसबीआयने ती कर्ज माफ केली, पण त्यांच्या बॅलन्स शीटवर दाखवलेलं नाही, डायरेक्ट अमाऊंट डिस्क्लोज केलेली नाही. म्हणजे किती मोठ्या गोष्टी आणि किती मोठ्या लेवलवर या मॅनेज होत आहेत हे खूप इंटरेस्टिंग आहे. एवढंच नाही तर यामध्ये अजून बरंच काही आहे. अदानींच्या कंपन्यांमध्ये ज्या FIIsनी गुंतवणूक केली आहे, ते FIIs फक्त अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजेच हे मोठे इन्व्हेस्टर आहेत, पोर्टफोलिओ मॅनेजर आहेत, त्याची गुंतवणूक कुठे व्हायला पाहिजे? अनेक कंपन्यांमध्ये व्हायला पाहिजे ना. पण त्या कंपन्या फक्त अदानी एकाच कंपनीमध्ये गुंतवणूक करतात. याचा अर्थ समजून जा, ते पैसे कोणाचे असतील. त्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा मनी, MONEY. जेवढ्या जास्त कमेंट येतील ना, तेवढ्या लवकरात लवकर मी याचा दुसरा पार्ट बनवेन आणि खूप मोठे खुलासे करू शकतो. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करणारच आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.